7 दिवस पोलिसांना गुंगारा. अखेर पोक्सो प्रकरणातील नराधम आरोपी रामेश्वर बंडे पोलिसांच्या जाळ्यात. अल्पवयीनवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद. 7 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या. घाटनांदूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी रामेश्वर नारायण बंडे वय 26 वर्ष राहणार घाटनांदूर याला अखेर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. तब्बल 7 दिवस पोलिसांना गुंगारा देत आणि स्वतःच्या नातेवाईकांनाही वेठीस धरत फिरणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 3 स्वतंत्र पथके तयार करून मोठी शोधमोहीम राबविली होती. तपासादरम्यान आरोपीचे नातेवाईक वारंवार पोलिसांना वेगवेगळी ठिकाणे सांगत होते. पोलीस तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत, मात्र आरोपी तेथून आधीच पसार झालेला असायचा. अशा प्रकारे अनेक वेळा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, तरीही पोलिसांनी शोध मोहीम सुरूच ठेवली. अखेर गुप्त खबऱ्याकडून आरोपी परळी रोडवरील पिंपळा धायगुडा परिसरात थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. क्षणाचाही विलंब न करता धाड टाकून पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यापूर्वी या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 233/2026 अन्वये पोक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीवर 2 वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या कार्यवाहीत API डोंगरे, पोलीस अंमलदार सोळंके व पोलीस निरीक्षक खोकले यांनी या कार्यवाहीत अतोनात परिश्रम घेतले. या घटनेचा अधिक तपास IPS अधिकारी अर्थात उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे हे करत आहेत.